सोबत अजितदादा आहेत. आपण बातचीत करणार आहोत. अजितदादा, ईव्हीएमचं आंदोलन आजपासून सुरू अरे होतंय. काय ईव्हीएमचे आंदोलन त्याला काही अर्थ नाही आहे. हे निव्वळ त्यांना मोठ्या प्रमाणावर जे अपयश मिळालेले ते अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे आणि हे अपयशाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न आहे. जर मग ईव्हीएम योग्य नाही तर लोकसभेला त्यांच्या 31 जागा आल्या तेव्हा कसं काय ईव्हीएम त्यांना चांगलं वाटलं? तेव्हा आमच्या 17 जागा आल्या. आम्ही लोकशाहीमध्ये ते मान्य केलं आणि आता मात्र त्यांचा दारुण पराभव झाल्यावर त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात. आमदार शपथ नाही घेतली. अरे सगळ्या आमदारांनी शपथ घेतली, एक आमदार राहिलं नाही. 100% सगळ्यांनी शपथ घेतली. नक्की आपण जर बघितलं तर ईव्हीएम पराभवाचं खापर हे ईव्हीएम फोडत असल्याचं अजितदादांनी सांगितलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.